जलगांव जिले के चोपड़ा में 31 जनवरी से 3 फरवरी तक रोटरी महोत्सव का भव्य आयोजन किया जाएगा। इस महोत्सव की नींव रखने का समारोह आज बीएड कॉलेज के पास पुराने शिरपुर रोड पर विश्वनाथ जिनिंग के सामने संपन्न हुआ। 54 बिझनेस स्टॉल आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। विविध या बिझनेस स्टॉलमध्ये विविध छोटे छोटे जे घरगुती उद्योग जे चालतात किंवा छोटे मोठे उद्योग जे आहेत त्याचं प्रेझेंटेशन जे आहेत हे बिझनेस स्टॉलमध्ये होणार आहे। सोबतच प्रीमियम बिझनेस स्टॉल जे आहेत ते 15 बाय 15चे आम्ही त्या ठिकाणी ठेवले आहेत। त्या ठिकाणी मग काही ट्रॅक्टरचे आहेत, काही टू व्हीलरचे काही आहेत, काही सोलर सिस्टीमच्या दृष्टिकोनातून असणारे स्टॉल जे आहेत या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत। या ठिकाणी 48 फूड स्टॉल आम्ही ठेवलेले आहेत। त्या फूड स्टॉलमध्ये बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना त्यांचा रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आणि आपल्या चोपडा तालुक्यातील लोकांना खवय्ये जे आहेत त्यांना विविध प्रकारचे व्यंजन त्या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनातून आमचे स्टॉल या ठिकाणी असणार आहेत। चांगला आनंद होतो। जवळपास 90% स्टॉल जे आहेत आता या आजच्या स्थितीला बुक झालेले आहेत। त्यानंतर आम्ही जवळपास 15 ॲटो स्टॉल जे आहेत ते ठिकाणी ठेवलेत। विविध ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत MG हेक्टर असेल, मारुती सुझुकी असेल, त्यानंतर टोयॅटो असेल, महिंद्रा आहेत, हुंडाई आहे, असे विविध कंपन्यांचे स्टॉल जे आहेत, 4 व्हीलरचे स्टॉल जे आहेत त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले। ते देखील या ठिकाणी आपल्या तालुकावासियांची सेवा करण्यासाठी येणार आहेत। त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत व्हावा हा त्यांचा उद्देश आहे। पण आपण त्यांना सांगितले की तुमच्या इथं फक्त रजिस्ट्रेशन जर झालं तर तुम्ही आमच्या लोकांना या ठिकाणी कन्सेशन द्या। काही ना काही प्रमाणात त्या लोकांना तुम्ही कन्सेशन दिलं तर निश्चितपणे किंवा त्याचा फायदा आमच्या तालुक्यातल्या लोकांना होऊ शकतो। सांगायला आवडेल की आमच्या हे जे उत्सव आम्ही घेतो आहोत या उत्सवामधलं जे मेन स्पॉन्सरशिप जे आहेत स्टेज जे आहेत ते आमचे गुरुदत्त ज्वेलर्सचे नितीन भाऊंचे बंधू चंदू अण्णा आयराव यांनी घेतलेलं आहे। याचा देखील आम्हाला खूप आनंद आहे, खूप कौतुक देखील आहे। कारण की असं एका शब्दात किंवा एका याच्यामध्ये कोणी देत नाही। कारण की आम्ही गेलो लागलेच त्यांनी आम्हाला 1 लाख रुपये कॅश जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी दिला। त्याचा खूप आनंद झाला। त्यामुळेच आम्ही उत्साहाने सगळे रोटरियन्स या रोटरी उत्सवामध्ये सगळे सहभागी झालो आहोत। हे सगळेच्या सगळे कामाला लागून अतिशय चांगल्या पद्धतीने आपला रोटरी उत्सव जो आहे आम्ही या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आपल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागणार आहे। पत्रकार बंधूंचं देखील लागेल, कारण आपल्या माध्यमातून जो प्रचार प्रसार होईल निश्चितच तालुक्यातील लोकांना त्या ठिकाणी येण्यासाठी मदत होणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत त्यांना देखील आपण प्रसिद्धी द्यावी। आम्ही यावर्षी देखील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम जे घेणार आहोत त्याला देखील आपण प्रसिद्धी द्यावी। तालुक्यातील जे मानव सेवा तीर्थ आहेत, मतिमंद विद्यालय आहेत, असे ज्या दुर्बल घटक जे आहेत या लोकांसाठी देखील आमचा काही ना काही प्रमाणात उपक्रम मी या ठिकाणी उत्सवामध्ये देखील घेणार आहोत। म्हणून आपल्याला ती देखील आपण प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि माझे त्या ठिकाणी 2 शब्द जे मी संपवतो। एकूण किती स्टॉल या उत्सवामध्ये राहतील? साधारणतः 175 स्टॉल आमचे या ठिकाणी आहेत। शेतकऱ्यांसाठी किंवा इतर याच्यासाठी काही शेतकऱ्यांसाठी कृषीच्या दृष्टिकोनातून देखील 4 ते 5 स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। कृषीचे वक्ते देखील आपण त्या ठिकाणी बोलवले आहेत। त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शक जे आपण वेगवेगळे ठेवणार आहोत त्या कृषीसाठी देखील आपण 1 वक्ते जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत। विद्यार्थ्यांचे जे विविध कलागुण कौशल्य या ठिकाणी प्रदर्शित होणार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ती देखील आपण प्रसिद्धी द्यावी। मी आपल्यामध्ये अशी विनंती करतो की आपण तालुकावासियांनी या उत्सवाला भेट द्यावी आणि जे काही उत्सव स्टॉल या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत त्या स्टॉलला जर आपण भेट दिली तर त्यांचा त्या स्टॉल धारकांचा देखील बिझनेस जो आहे तो निश्चितपणे वृद्धिंगत होईल असं मला या ठिकाणी सांगावं वाटेल। आपल्या सगळ्यांचंच खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।